नमस्कार, मी सोनाली ढपाले राऊत. साहित्य चपराक प्रकाशित जुलै 2024 या अंकातील संत साहित्याचे अभ्यासक उल्हास पवार यांचा न संतापे न उल्हासे हा लेख वाचून दाखवत आहे. न संतापे न उल्हासे. सध्याच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात नीतिमत्ता असलेले नेते शोधायचे तर कोणाचीही भंबेरी उडेल. अशा काळात तत्व, परंपरा, विचार जपणारे संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक माजी आमदार उल्हासदादा पवार यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त चपराकच्या वाचकांसाठी हे खास मुक्तचिंतन. माणूस व्यासंगापेक्षा सत्संगातून मोठा होतो. बाळासाहेब भारदे यांच्यासारख्या हिमालयाची उंची असलेल्या माणसाचं हे वाक्य. अर्थात व्यासंग महत्त्वाचा आहे, वाचन आहे, मनन आहे, चिंतन आहे, ज्ञान आहे, पण सत्संग त्याहूनही महत्त्वाचा. माझं भाग्य आहे की अशा फार मोठ्या लोकांचा सहवास मला मिळाला. माझे आई वडील, माझी आजी माझे पहिले गुरु. माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई. आम्ही तिला अक्का म्हणायचो. ती 102 वर्षांचे समृद्ध आयुष्य जगली. घरची एवढी गरीब पण दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास व कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याचे तिचे सामर्थ्य मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. मला आश्चर्य वाटायचं की हे कुठून येतं. तिला कधी कुठे जायला मिळत नव्हतं. ती यात्रेला वगैरे जाऊ शकत नव्हती, पण ज्यावेळी आषाढी वारी असायची तेव्हा ती किमान 5 तरी वारकऱ्यांना जेवू घालायची. हे तिचे पुण्यकाम. ती स्वतः एका पारशी कुटुंबाच्या घरी धुनी भांडी करायची, पण दरवर्षी दिवाळीच्या वेळी महानगरपालिकेच्या रस्ता झाडणाऱ्या बायकांना, ज्या राजेवाडी पूर्वीची भोकरवाडी, राजेवाडी हे नाव प्रबोधनकार ठाकरे यांनी दिले आहे, या दलित वस्तीत राहायच्या, त्यांना फराळाचं ताट आणि चोळीचा खण द्यायची. मी त्यावेळी कॉलेजला होतो. मी आजीला एकदा म्हटलं की अक्का, हे काय करतेस तू? त्यांना म्युन्सिपाल्टीचा पगार मिळतो ना. मग ती मला म्हणाली, अरे असं नाही म्हणायचं, गोरगरिबातच खरा परमेश्वर असतो. माणुसकी म्हणजे काय हे मी आजीकडून शिकलो. हा तिच्या आचरणातील संस्काराचा भाग होता. मी अध्यात्मावर एका वृत्तपत्रासाठी सदर लिहायचो. त्यात मी माझ्या आजीबद्दल लिहिले होते आणि त्यावेळेला मला बऱ्याच वाचकांचे फोन आले. आपल्याला अध्यात्म म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटते, पण लहानपणी माझ्या आईवडिलांच्या दैनंदिन गोष्टीतून मी साधे सोपे अध्यात्म शिकलो. आई सकाळ झाली की काकडा म्हणायची आणि वडील मोठ्याने हरिपाठ म्हणायचे. आई दिंडीमध्ये स्वतः पायी जायची. शाळेत जाताना ती डब्यामध्ये 4-5 पोळ्या जास्त द्यायची. का तर तिचं म्हणणं असायचं, तुझ्यासोबतची मुलं देखील खातील. हा संस्कार आहे की फक्त आपणच नाही, आपल्यासोबतचे अजूनही आहेत. ही श्रवणभक्ती, हे संस्कार फार महत्त्वाचे आहेत. आपण गुरुविषयी बोलतो की हा आपला गुरु, तो आपला गुरु. नंतरच्या काळात जसे की शाळेत, महाविद्यालयात, सामाजिक कार्यात, राजकारणात आपले गुरु होतात, तेही महत्त्वाचे आहेत. पण आपण खरे कुठे शिकतो ते महत्त्वाचे आहे. आणि ते मी माझ्या आजीकडून शिकलो. तिचं अध्यात्म काय तर गरिबातल्या गरीब माणसाला मदत करणे. किती सोपं. आजवर मी राजकारणात, समाजकारणात, विविध क्षेत्रात वावरलो. साहित्य, मूकनाट्य, तमाशा, कुस्ती अशा विविध संघटनांमध्ये झोकून देऊन काम केलं. साहित्य संमेलनाचा 2 वेळा कार्याध्यक्ष झालो. परदेशात गेलो. भारतीय शिष्टमंडळात सहभागी झालो. पण गंमत म्हणून सांगतो की मी कधीही मद्यपान केले नाही. हे कशामुळे झालं तर अनाहूतपणे या संस्काराचा धागा मला जोडलेला होता, जो मला व्यसनांपासून परावृत्त करत होता. दुसरं म्हणजे भागवत संप्रदाय. मी खूप लहान वयापासून म्हणजे 5वी-6वीत असल्यापासून नामवंतांची कीर्तने ऐकली. आमच्या घरापासून 2 चौक दूर पुण्यातलं प्रसिद्ध निवडुंग्या विठ्ठल मंदिर होतं. ते खूप जुनं आणि खूप मोठं होतं. तिथं मामासाहेब दांडेकरांची कीर्तनं, निरूपणं व्हायची. देगलूरकर महाराज, निवृत्ती महाराज देहूकर, भाऊसाहेब दांडेकर अशा नामवंत कीर्तनकारांनी सर्वसामान्यांच्या भाषेत अध्यात्म समजावून सांगितलं. लोकभाषा काय असते हे त्यांच्याकडून शिकावं. ती कीर्तन ऐकायला या 1000 क्षमतेचा सभामंडप पूर्ण भरून रस्त्यावर माणसं कीर्तन ऐकायला थांबायची. हे सर्व कीर्तनकार कमालीचे होते. मामासाहेबांचं घराणं तर स्वातंत्र्य सैनिकांचं. ते त्या मुशीत घडले. बाळासाहेब भारदे यांच्यामुळे पालघरला त्यांच्या घरी जाण्याचा योग आला तेव्हा ते म्हणाले, अध्यात्म म्हणजे काय? अहो साधा आहे. जो कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, तो खरा आध्यात्मिक. त्या क्षणापर्यंत मला अध्यात्म खूप अवघड वाटायचं. यशवंतराव चव्हाण यांनी एका भाषणात म्हटलं होतं, अवघड शब्द बोलणं खूप सोपं आहे, पण लोकभाषेतल्या सोप्या शब्दात बोलता येणं हे तुमचं वक्तृत्व आहे. याचाच अनुभव
मी या कीर्तनकारांद्वारे घेतलाय. अशा कीर्तनकारांचे लाखो अनुयायी अशिक्षित, अल्पशिक्षित असे होते, पण त्यांना समजेल असे अध्यात्म त्यांच्या भाषेत सांगणाऱ्या या व्यक्ती खरंच किती मोठ्या होत्या. आणि त्यांना ऐकायला मिळालं हे माझं भाग्य. मामासाहेब आजारी होते तेव्हा ते टिळक रोडवरील डॉक्टर फाटकांच्या दवाखान्यात दाखल होते. तेव्हा असंख्य वारकरी मामासाहेबांची तब्येत पाहायला रस्त्यावर उभे असायचे. मामासाहेबांच्या अंत्ययात्रेला मी हजर होतो. तेव्हा असंख्य दिंड्या पायी आळंदीला गेल्या होत्या. हे खरे वारकरी होते. आज महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्ती ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. याचे फार मोठे कारण म्हणजे वारकरी संप्रदाय. शिवाय स्वातंत्र्य लढ्यातील वेगवेगळ्या चळवळीतील नेते, गांधीजी, आंबेडकर अशा नेत्यांचे एकमेकांशी काही तात्विक मतभेद असले तरी दारूबंदीवर मात्र एकमत होते. डॉक्टर आंबेडकर तर आपल्या भाषणात स्त्रियांना उद्देशून म्हणाले होते की तुमचा नवरा जर दारू पिऊन आला तर दार उघडू नका, त्याला घरात घेऊ नका आणि आलाच तर त्याला चपलेने मारा. बाबासाहेब विदेशात कोलंबियात शिकायला असताना देखील कधी मद्यपानाच्या आहारी गेले नाहीत. पण मला वाटतं अशा माणसांमुळे समाज काही अंशी व्यवस्थित आहे. आज आपण जे विदारक चित्र पाहतो ते खूपच दयनीय आहे. मला अत्यंत वेदना होतात हे पाहताना. अशा माणसांकडून आपण शिकले पाहिजे. यांच्याकडून आलेल्या चांगल्या विचारांचा वारसा आपण जपला पाहिजे. माझे म्हणणे आहे, कुणाचेही परिपूर्ण अनुकरण करू नये, पण सर्वांकडून जे उत्तम आहे ते शिकले पाहिजे, ते आचरणात आणले पाहिजे. बाळासाहेब भारदेंच्यासोबत मी जैन चातुर्मासाच्या निमंत्रणाला जायचो. तेव्हा बाळासाहेबांकडून मला जैनांमधील स्यादवाद कळाला. स्यादवाद म्हणजे अनेकांतवाद, म्हणजे मी तुमच्याशी बोलतो, तुम्ही माझ्याशी बोला. अट्टहास धरायचा नाही की माझंच खरं असं म्हणायचं नाही. किती उदात्त विचार आहे. आपल्याकडे वारकरी संप्रदायात एक संकल्पना आहे, ती म्हणजे आध्यात्मिक लोकशाही. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे हजारो वर्षांची संपन्न परंपरा आहे. आपल्याकडे यज्ञ करणारे ऋषी होते आणि यज्ञाला विरोध करणारे चार्वाक ऋषी पण होते. मला म्हणायचं आहे की आता आपल्याकडे मंथनच होत नाही. आता अट्टहास होतो, माझंच खरं आहे असं होतं. मग ते एक अधिकारशाहीकडे जातं. हे तत्त्व भारतीय तत्त्वज्ञानामध्येच आहे. इथे हिंदू, जैन, बौद्ध सर्व तत्त्वज्ञान आहे. 1902 सालचा एक किस्सा आहे. त्यात गोपाळकृष्ण गोखले यांच्या भाषणात उल्लेख आला आहे, भारतीय आध्यात्मिक संस्कृती. किती व्यापक संकल्पना आहे ही. त्या भाषणात त्यांनी भाकीत केले होते की मला या पुढचा काळ खूप सुंदर दिसतो. सगळ्या सीमारेषा पुसल्या जातील. जग मानवतावादाकडे जाईल. हे वंशभेद मिटतील आणि जगाचं नेतृत्व भारत करेल. या गोष्टी मी अनेकांकडून ऐकल्या आणि माझ्यावर संस्कार झाले. मी ज्यांच्यासोबत काम केले, राहिलो, फिरलो त्यांच्याकडूनही मला बरेच काही शिकायला मिळाले. त्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव देशमुख. त्यांचा एक गुण म्हणजे कधी कधी एखादा नेता त्यांना पराकोटीचं वाईट जरी बोलला तरी ते दुर्लक्ष करायचे, सोडून द्यायचे आणि त्यानंतर सहजपणे वावरायचे. एखाद्या विनोदाने तणावग्रस्त वातावरण देखील क्षणात बदलून जायचं. आपले अनुभव आपले गुरु असतात. माणूस अनुभवातून शिकतो. काही लोकांचा अनुभव त्यांच्या वयाची सीमा पार करतो. अल्पवयात त्यांनी दीर्घ अनुभव प्राप्त केलेला असतो. काही लोकांची अनुभवातून शिकण्याची कला असते, तर काही लोक शिकतच नाहीत. मला एकदा विलासरावांनी विचारलं, मला एक सांगा, तुम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहात, प्रदेश उपाध्यक्ष आहात. पक्षाचं एवढं काम तुम्ही केलं आहे. तुमचं वक्तृत्व, तुमचं राजकीय योगदान आहे. तुम्ही शिबिरं घेतली. तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारे अनेक जण मंत्री झाले. मी मुख्यमंत्री झालो. पण दुर्दैवानं तुमच्या वाट्याला मंत्रिपदसुद्धा आलं नाही. पण तरीही तुम्ही आनंदी कसे असता हो? असे हसत का असता? मग मी त्यांना गमतीने उत्तर दिलं, माझ्या आईवडिलांनी माझं नाव उल्हास ठेवलं आहे, त्यामुळे त्याच्याशी मला प्रामाणिक राहावं लागेल. पण मी त्यांना नंतर माझे एक तत्त्वज्ञान सांगितले, जे विनोबा भावेंच्या गीतेतून मला मिळाले. न संतापे न उल्हासे त्याची प्रज्ञा स्थिरावली. यामुळे मी नेहमी आनंदी असतो. तेव्हा थोड्या वेळानंतर ते गमतीने म्हणाले, तुमचं बरोबर आहे हो, तुम्ही मंत्री झाला नाहीत, पण तुमचा शिष्य मुख्यमंत्री झालाय. हे जेव्हा मी जगाला सांगतो तेव्हा तुमची उंची जगाला आपोआपच कळते ना. आजकाल जीवनशैली बदललेली आहे. गरजा वाजवीपेक्षा अधिक वाढल्यात. आमच्या काळात गोखले नावाचे एक शिक्षक होते, जे आमच्याकडून मूल्य उद्योग करून घ्यायचे. चामडं कमावणं,
वाफे बनवणं, रोप लावणं, बाग तयार करणं, कापूस आणणं, तो पिळणं, सरकी बाजूला काढणं, सूत काढणं, कापड बनवणं इत्यादी. मग ते पालक शक्य असेल तर विकत घ्यायचे. यातून आम्ही श्रमाची प्रतिष्ठा शिकलो. आजकाल लोकांचा असा गैरसमज आहे की प्रतिष्ठा ही तुमच्या कामाच्या स्वरूपातून कळते. मी हे नाही करणार, अमुक अमुक नोकरी नाही करणार, या ज्या संकल्पना आल्यात त्या चुकीच्या आहेत. आचार्य अत्रेंची एक कविता होती. उंच पाटी पालथी उषाखाली, हात दोन्ही ते आडवे कपाळी, फरसबंदीची शेज गार गार, शांत घोरत पहुडला वर मजूर. यशवंतराव चव्हाण यांनी एका शाळेतील भाषणात पोरांना विचारलं होतं, या भागातला सगळ्यात मोठा माणूस कोणता? तर त्यांनी गर्भश्रीमंत माणसाचं नाव सांगितलं. आणि लहान कोणता? तर त्यांनी एका रस्त्यावर बसलेल्या माणसाकडे बोट दाखवलं. हे चुकीचं आहे. अच्युत गोडबोले म्हणाले होते की आजकाल हे जे काही चाललं आहे त्याला जबाबदार माणसांची जीवनशैली आहे. चंगळवाद वाढला आहे. आपण जर विजय भटकर, रघुनाथ माशेलकर यांच्यासारखी मोठी माणसं बघितली तर ही सर्व माणसं कुठल्या मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेली नाहीत, तर खेड्यापाड्यातील मराठी माध्यमाच्या छोट्या मोठ्या शाळेत शिकली आहेत. माशेलकर तर रात्रीच्या शाळेत शिकले आहेत. नव्या पद्धतीने जीवन जगताना जुन्या परंपरेतील चांगल्या गोष्टी सोबत पुढे नेल्या पाहिजेत. गांधीजी, लोहिया यांनी शिवाय अनेक विचारवंतांनी इंग्रजीला विरोध केला. त्यांचे म्हणणे असे होते की आमचा भाषेला विरोध नाही, तर भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. तुम्ही इंग्रजी शिका, हिंदी शिका, आपल्या भारतीय भाषा देखील शिका. विनोबांना 9-10 भाषा येत होत्या. नरसिंह रावांना 9 भाषा येत होत्या. पुण्यात एका कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाल्यानंतर ते भाषण देण्यासाठी उभे राहिले आणि व्यासपीठावरून थेट खाली आले. माझ्या शेजारी टिळक पगडी घातलेले गृहस्थ बसले होते. नरसिंहराव त्यांच्या पाया पडले आणि त्यांना म्हणाले, सर, ओळखलत का? तुम्ही मला फर्ग्युसनमध्ये असताना गणित शिकवत होता. ते गृहस्थ होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रोफेसर डॉक्टर चंद्रात्रे. ही गुरुजनांच्या बाबतीतली नम्रता आजकाल फार कमी बघायला मिळते. मोठ्या लोकांकडून काय शिकावं तर हे, आणि हेच मला आयुष्यात भरभरून मिळालं. विचारांच्या मध्ये माझं कधी कुणाशी भांडण होत नाही. भागवत संप्रदाय, गांधीवाद आणि काँग्रेसचा ध्येयवाद याच्याशी मी कधीच तडजोड करत नाही. पण याचा अर्थ मला दुसऱ्यांचे विचार आवडत नाहीत असं नाही. सगळे ग्रेट आहेत आपापल्या परीने. अटल बिहारी वाजपेयी असतील, दीनदयाळ उपाध्याय असतील. अंत्योदयाची गांधींची कल्पना त्यांनी उचलून धरली. मोठी माणसं प्रत्येक पक्षात होती. 1956 साली अटल बिहारी वाजपेयी प्रथम लोकसभेत गेले. त्यावेळी जनसंघाचे 2च खासदार संसदेत होते. त्यावेळी वाजपेयींनी सभागृहात केलेल्या भाषणाला दाद देत उत्स्फूर्तपणे पंडितजी म्हणाले की या माणसामध्ये भविष्यात पंतप्रधान होण्याची पात्रता आहे. हे कामकाजाच्या रेकॉर्डला आहे. ही जी उदात्तता होती ती आता सर्वांनी शिकायला पाहिजे ना. मला आयुष्यात खूप माणसे मिळाली, खूप गुरुजन मिळाले. 1972ला युथ काँग्रेसचा अध्यक्ष झालो आणि 1973ला जागतिक युवक संमेलनाला मी जर्मनीला गेलो. आपल्या देशासोबत जवळजवळ 60-70 देशातील डेलिगेशन होते. त्या सर्वांना आश्चर्य वाटायचं की मी बियरला हात पण लावत नाही. आपली भारतीय संस्कृती खूप वेगळी आहे. आमचं डेलिगेशन विविध राज्यात जायचं तेव्हा कथक, भरतनाट्यम इत्यादी सांस्कृतिक अभिरुचीचे कार्यक्रम व्हायचे. बंगालचे वैशिष्ट्य बघा. बंगालचे रवींद्रनाट्य आणि रवींद्रकला प्रत्येकाच्या घरी आहे. बंगाली माणसांनी त्यांचा पेहराव, साधेपणा, खाद्यसंस्कृती, बंगाली भाषा त्यांनी किती आत्मीयतेने जपली आहे. आपल्या इथे मराठी माणूस आपलं मराठीपण विसरून गेला. हा एक भाग बंगालचा. दुसरीकडे दक्षिणेत इस्रोमध्ये आपल्या चांद्रयानाचं संपूर्ण नियोजन करणारी जागतिक कीर्तीची शास्त्रज्ञ महिला, मेकअप नाही, कुंकू नाही, अगदी साधी साडी नेसून आलेली, ही विद्वत्ता आहे. याचा अर्थ तुम्ही आधुनिक राहू नका असा नाही, पण त्याला किती महत्त्व द्यायचं आहे ते ठरवा. म्हणूनच गांधीजी काय म्हणाले की भाषेसोबत संस्कृती येते. मग ती खाद्य संस्कृती आली, पोशाख संस्कृती आली, कुटुंब संस्कृती आली, पती पत्नीच्या नात्यातली संस्कृती आली आणि म्हणून ती घातक आहे आपल्यासाठी. म्हणून मूळ भाषा आणि मूळ संस्कृती म्हणजेच भारतीय आध्यात्मिक संस्कृती. आज इंग्रजी माध्यमातील शाळांना भरघोस अनुदान आणि मराठी माध्यमाच्या शाळांना अनुदानच नाही.
याला फक्त शासक नाही तर पालक देखील जबाबदार आहेत. त्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणं मोठेपणाचं वाटत आहे. 40 वर्षांपूर्वीची एक गोष्ट सांगतो. त्यावेळी नुकताच मोबाईल निघाला होता. संगणकही आला होता. बाळासाहेब भारदे यांना पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार होता. प्रचंड गर्दी होती. त्यावेळी मी, रघुनाथ माशेलकर आणि विजय भटकर प्रमुख पाहुणे होतो. माशेलकर भाषणासाठी उभे राहिले. ते म्हणाले, 1911 साली गांधीजींनी आफ्रिकेमध्ये मजुरांचे आंदोलन उभे केले. त्यावेळी टेलिफोन नव्हता. सर्वांच्या घरी तर नव्हता. त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय विमाने नव्हती. बोटीने अमेरिकेला जायला 2.5 महिने लागायचे. असा काळ असताना गांधी जगामध्ये कसे पोचले? त्याची त्यांनी एक मीमांसा केली. गांधीजी यंत्रयुगाच्या विरोधात होते असा एक प्रचार आहे. पण तसे नव्हते. ते म्हणायचे, यंत्र चालवा, कुटीरोद्योगातील यंत्र चालू ठेवा, त्यामध्ये आवश्यक ते बदल करा. त्यांचा विरोध यंत्रांना नव्हता, पण ते यंत्र ज्याच्या हातात पडणार आहे त्याची त्यांना काळजी होती. याची प्रचिती 1945 साली सर्वांना आली, ज्यावेळी हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले गेले. जगाला गांधीजी ओरडून अहिंसेचा अर्थ सांगत होते. त्यावेळी तो कुणालाच नाही कळला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जेव्हा रक्ताचा सडा सांडला तेव्हा त्याला अहिंसेचा अर्थ कळला नाही. त्याला हिंसेचा अनर्थ कळला आणि हिंसेचा अनर्थ कळल्यानंतर अहिंसेचा अर्थ कळला. 40 वर्षांपूर्वीचे हे वाक्य आहे. मग ते म्हणाले, माणसाची बुद्धिमत्ता, त्याची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती वाढवायची असेल तर मातृभाषा आणि प्रयत्न हे दोन्ही कारणीभूत आहेत. जो मातृभाषेत शिकतो त्याचा बुद्ध्यांक वाढतो. जो मातृभाषेत शिकत नाही त्याचा बुद्ध्यांक कमी होतो. हा शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे. ते पुढे हातात असलेल्या मोबाईलकडे बोट दाखवून म्हणाले की मला भविष्यातील असे परिणाम आताच दिसत आहेत. याच्या किती नादी लागायचं हे जर आपण ठरवलं नाही तर पुढची पिढी निर्बुद्ध होईल. किती गंभीर विधान आहे. एका भाषणात बाळासाहेब भारदे म्हणाले होते, वाद हा जगातून कधीच संपत नाही. हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनीमध्ये मतभेद व्हायचे तेव्हा त्यावर खंडन मंडन व्हायचे. पण आजकाल जो तो एकमेकांना खोडून काढायच्या प्रयत्नात असतो. मराठी वाङ्मयात इतकी सुंदर अक्षरे आहेत. हा वाद शब्द आहे ना, त्याला स लावून त्यावर अनुस्वार द्या, मग होईल संवाद. संवादाच्या पुढे सु लावा म्हणजे सुसंवाद होईल. वाद, संवाद, सुसंवाद झाला की आपला परिसंवाद होतो. परिसंवाद झाला की वादाचं सौंदर्य वाढतं. सांगायचा उद्देश हा आहे की आपल्यावर घडलेले संस्कार आपली जीवनशैली ठरवते आणि आपली जीवनशैली समाज घडवते. इतरांकडून आपण काय घ्यावं हे आपण ठरवायचं. कुणाचे तरी अंधानुकरण करून त्या मार्गाने नाही जायचे. सुशील श्री नावाचे पंजाबमध्ये एक संत होते. ते म्हणायचे, आपण मुलांना काय शिकवतो? तू ज्ञानेश्वर हो, तुकाराम हो, तू गांधी हो, तू नेहरू हो इत्यादी. पण मुलांना काय व्हायचे आहे त्याचा आधी अभ्यास करा आणि मुलांना सांगा, तुला जे व्हायचे आहे त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून तुला जे व्हायचे आहे तेच हो. नाहीतर तो गांधी बनत नाही, नेहरू बनत नाही आणि त्याला जे व्हायचं आहे तेही बनत नाही. आपल्याला काय व्हायचं आहे याची आंतरिक शिकवण देणारे हेच आपले गुरु असतात. अशा असंख्य गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त वंदन.